आपण घाईघाईत कुठे निघालो आणि मध्येच अजून आपला कुठे टाईमपास झाला नाही असं झालंच नाही. आम्ही काल निघालो होतो आवरून मॉलमध्ये घरचं सामान वगैरे आणण्यासाठी. तर मध्येच गोळेवाला दिसला, तर आम्ही गोळा वगैरे घेतला. घरीच असताना गोळेवाला आला, तर तेव्हा गोळा घेतला, खाल्ला आणि मग आलो. त्यात आमचे 10-15 मिनटं गेले. असं आलो मॉलमध्ये. इतकं सगळं सामान बघून जी लिस्ट आम्ही तयार केली होती त्याच्या व्यतिरिक्तही 4-5 वस्तू आगाऊ पडलेल्या होत्या ट्रॉलीमध्ये, आणि त्या आम्ही घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर वहिनींनी चिक्की बनवली होती, खूप छान झाली होती. परत हा निवद मामीने बनवता, हा विंचू आणि गुम हे आमच्या इथं होळीत टाकतात. कणकेचं बनवलेलं आहे, तर आमच्या इथं हे टाकतात. त्यानंतर आम्ही निवदासाठी हे बनवलं होतं, 7 तेलच्या पोळ्या, रोट्या, वेणी, आवळे, करंजा, असे वेगवेगळे 7 वस्तू बनवल्या होत्या. 7 मग त्यात आम्ही भजी वगैरे ठेवून निवद दाखवला. मामींनी ताट आधीच तयार करून ठेवलं होतं, त्यामुळे निवद वगैरे दाखवला. बाहेर मामांनी देखील होळी पेटून होळीला निवद दाखवला होता. आमचा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत ह्यांचं सगळ्यांचं सगळं करून झालं, आणि तोपर्यंत स्वयंपाकाचं झाल्यानंतर ती होळी काय विझून गेली. पण आम्ही तरी तिला निवद दाखवून पाया पडून आलो. पाया पडून आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आधीच बाकीच्यांचे सगळ्यांची जेवणं झाले होते. मी, मामी आणि वहिनी आम्ही तिघीच राहिलो होतो जेवायचं. मुलांचा अजून एकदा फेर चालू झाला होता जेवायचं, त्यांनाही वाढलं, आम्हीही खाल्लं. तर अशीच आमची होळी काल साजरी झाली. तुम्ही तुमच्या होळीच्या सणाला काय वेगळं करता का तुमची वेगळी काय प्रथा वगैरे ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही सांगायला विसरू नका. असेच वेगवेगळे ब्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.